नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती. आपली प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहे आणि प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने इयत्ता 10वी गणित भाग 2 ची कुठली प्रकरणं महत्त्वाची आहे आणि कुठल्या प्रकरणामधले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न असे कुठले प्रश्न आहेत की जे आपल्याला प्रथम सत्र परीक्षेला येऊ शकतात, ज्या प्रकारचे प्रश्न प्रथम सत्र परीक्षेला येऊ शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात पुढे. बघा, इथं जर आपण विचार केला यामध्ये बघा, मला तर वाटतं आता बघा साधारणतः 1, 2, 3 आणि 4 तर या प्रथम सत्र परीक्षेला ही पहिली 4 प्रकरणं असू शकतात. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला विचार केला तर समरूपता प्रकरणावरती 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात, पायथागोरस प्रकरणावरती 7 मार्काचे, वर्तुळवर 12 मार्काचे आणि भौमितिक रचना या प्रकरणावर 7 मार्काचे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला. पण आता जर तुम्ही विचार केला तर या परीक्षेला जवळपास 4-5 मार्क या ठिकाणी वाढू शकतात. 4 ते 5 मार्क या ठिकाणी वाढू शकतात. म्हणजे इथं 15 मार्काला, इथं 10 मार्काला, इथं जवळपास 17-18 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथं जवळपास 10-12 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्या या परीक्षेला. तर या 4 प्रकरणांवर चर्चा करूयात. या 4 प्रकरणांमधले असे कुठले प्रश्न आहेत की जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. एकदम डिटेलमध्ये मी विश्लेषण करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, नीट बघा, कारण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होईल. तर बघा, पहिलं प्रकरण जे आहे समरूपता. तर मित्रांनो, माझं एक सांगणं आहे की तुम्ही समरूपता या प्रकरणामधली सगळी गणितं बघण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे गुणधर्म सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जसं की इथे बघा, हा गुणधर्म आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. कुठलेही दोन त्रिकोण असतील, आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर इथे आहे पाया गुणिले उंची, म्हणजे एबीसीचा पाया बीसी गुणिले उंची एडी. तर इथं बीसी गुणिले एडी आणि खाली त्रिकोण पी क्यू आरचा पाया गुणिले उंची, पी क्यू आरचा पाया क्यू आर गुणिले उंची पी एस. तर हे सूत्र माहिती पाहिजे, म्हणजे या सूत्रामध्ये नंतर किमती टाकून तुम्ही कुठले गणित सोडू शकताय. ओके. त्याचबरोबर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया येतं. पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची येतं. हे सगळे गुणधर्म पण नीट समजून घ्या. आता गणितांचा जर तुम्ही विचार केला ना मित्रांनो, हे जे चौकटीवाले जे प्रश्न आहेत बघा, जे सोडवून दिलेली गणित आहेत, तर ही सोडवून दिलेली गणितं जरा नीट बघा, कारण इथं आपल्याला ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. म्हणजे इथं हे गणित सोडवून दिलेलं नाहीये, पण परीक्षेमध्ये काही गणितं पुस्तकामध्ये अशी आहे की जी सोडवून दिलेली आहेत, ती पण बघायची. आणि त्याचबरोबर अशी बॉक्सवाली गणितं जी आहेत, जी कृतीवर आधारित आहेत, जी प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आणि तिसऱ्यातल्या ए मध्ये विचारले जातात, तर या प्रश्नांचा सुद्धा सराव करा. बघा, इथं जर तुम्ही विचार केला तर बघा, सोडवलेल्या गणितामध्ये हे चौथं गणित जर आहे ते बघून जा. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. यानंतर सराव संच 1.1 मध्ये बघितलं तर हा पहिला जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये काय, एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी, उंची 5 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, उंची 6 सेमी आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. मग यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय कसं येतं बाबा? A1 भागिले A2 म्हणजे काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, म्हणजे 9 गुणिले 5 भागिले दुसऱ्याचा पाया 10, उंची 6 आहे, 10 गुणिले 6. 9 5 45 भागिले 10 सक 60. 45 आणि 60ला 15ने भाग जातो. 15 त्रिक 45, 15 चौक 60 म्हणजे 3 4 वगैरे उत्तर येऊ शकतं. मी काय सगळ्यांची उत्तरं सांगणार नाही, जिथं जमेल तिथं सांगण्याचा प्रयत्न करेल. बाकी तुम्ही बघा. हा एक प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला या प्रकारचा प्रश्न खूप वेळा आलाय. या दोन त्रिकोणांमध्ये बघा पाया समान आहे, अशा प्रकारे हा ए बी. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. मग वरच्या त्रिकोणाची उंची आहे बीसी, जी आपल्याला दिली 4 आणि खालच्या त्रिकोणाची उंची आहे एडी, जी आपल्याला दिलेली आहे 8. तर इथं एबीसी भागिले एडीबी यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, एबीसीची उंची काय बाबा बीसी भागिले खाली एडीबीची उंची एडी, एवढंच लिहायचं. बीसी 4, एडी 8, 4 1 4, 4 2 8, 1/2 तुमचं उत्तर आलं. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ह्या आकृत्या लक्षात घ्या. आणि हा 5वा एक प्रश्न आहे, तो एक बघा. ठीक आहे. यानंतर बघा, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रमेय सुद्धा येऊ शकतं. मी काही महत्त्वाचे प्रमेय पण सांगणार आहे. तर त्यातलं हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यानंतर कोन दुभाजकाचा एक प्रमेय आहे. या प्रमेयाची सुद्धा तयारी करा. या प्रकरणामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कोन दुभाजकाचा प्रमेय आणि समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. आता आपण प्रत्यक्षामध्ये जर का काही
सराव संचाचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा हे सोडवलेलं जे उदाहरण आहे पान नंबर 12 वरती, तर हे जरा बघा महत्वाचं आहे. त्याचबरोबर हे पण एक दुसरं सोडवलेलं उदाहरण कोन दुभाजकाच्या गुणधर्मावर आधारित आहे हे पण बघा. आणि तिसरी कृती, ही तीनही कृती बघा, कारण 3 कृतींमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत, 3 वेगळ्या गुणधर्मांवर आधारित गणित आहे. त्याच्यामुळे बघा ही गणित अशी करायची की या प्रकारचं कुठलंही गणित मला आलं तरी ते सोडवता आलं पाहिजे. आणि ही एक चौथी कृती जी तुम्हाला 2 मार्काला येऊ शकते, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता सराव संच 1.2चा विचार केला तर 1.2 मधलं हे दुसरं गणित बघा. ठीक आहे. दुसऱ्या गणितानंतर आता बघा हे गणित कशी सोडवायची, आता इथे कोन दुभाजकावर आधारित आहे 6वं गणित, हे जरा थोडंसं बघा. याच्यामध्ये सूत्र तयार करता आलं पाहिजे, जसं की या कोन दुभाजकाने या कोणासमोरची बाजू जी आहे तिचे 2 भाग केलेत. कुठले बाबा? MQ आणि QP. आणि इतर उरलेल्या 2 बाजू कुठल्या? MN आणि NP. MN छेद NP अशी काही या ठिकाणी सूत्र तयार होतात. तर हा कोन दुभाजक जो आहे त्याचं प्रमेय त्यावर आधारित गणित आहे, याची तयारी केली पाहिजे. आणि खालचं 7वं गणित 3 समांतर रेषांचं गणित, याची एक थोडीशी तयारी करा. ठीक आहे. अशा प्रकारची तयारी आपण या ठिकाणी केली पाहिजे. आणि 10वा जो प्रश्न आहे 3 मार्काला येऊ शकतो, कृतीवर आधारित प्रश्न आहे, त्याची एक तयारी करा. ठीक आहे. यानंतर पुढचा जर आपण सराव संच पाहिला, पुढच्या सराव संचामध्ये सगळे यावर आधारित प्रश्न आहे, कसोट्यांवर आधारित. त्याच्यामध्ये हा दुसरा प्रश्न बघा आणि तिसरा प्रश्न हा जरा थोडासा बघा. त्याच्यानंतर तुम्ही 5वा 6वा प्रश्न त्याच्यापैकी एखादा प्रश्नाची तयारी करा, त्या प्रकारचे प्रश्न येतात. आणि नंतर हा 9वा एक प्रश्न. ठीक आहे. तर हे काही प्रश्न जे आहेत मी प्रत्येक प्रकारचा 1-1 2-2 प्रश्न तुम्हाला देतोय, म्हणजे जेणेकरून तुमचा सराव चांगला व्हावा. आणि हे एक प्रमेय आहे, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं या प्रकरणात ते 3 प्रमेय महत्वाचे आहे. पायथागोरसचं प्रमेय, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि कोन दुभाजकाचं प्रमेय. ठीक आहे. आता या कोन दुभाजक या प्रमेयावरती समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ यावर आधारित गणित जास्त येतात. तर यातलं सोडवलेलं उदाहरण एक जरा बघा. आणि त्याच्यानंतर बघा इथे हा जो पहिला दुसरा प्रश्न आहे हे 2 प्रश्न जरा व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर 4था आणि 5वा प्रश्न त्याच्याकडे जरा व्यवस्थित बघा. आणि 7वा प्रश्न हा सराव संच सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, कारण यातले प्रश्न आपल्याला खूप जास्त येतात. ठीक आहे. यानंतर मी संकीर्ण प्रश्न संग्रहावरती जास्त बोलत नाही, तरी सुद्धा त्याच्यातला हा 3रा आणि 4था प्रश्न, हे 2 प्रश्न जरा बघा व्यवस्थित, महत्वाचे आहेत. आता इथे बघा, आणि हा 9वा एक प्रश्न जो कृतीवर आधारित आहे, 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. आणि 12वा सुद्धा. जे कृतीवर आधारित आहे ते सगळे प्रश्न करा, सोपे असतात. पायथागोरसचं प्रमेय प्रकरण खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा आपण थोडंसं या ठिकाणी हे पायथागोरसचं प्रमेय आहे, ते एक प्रमेय तुम्हाला माहिती पाहिजे. पायथागोरसचं प्रमेय हे प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे. हे आलं तर 3 मार्काला वगैरे आपल्याला येऊ शकतं. आणि पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित काही गणितं सुद्धा आपल्याला विचारली जातात. ओके. आता इथे बघा हे जे उदाहरण आहे 30-60-90चा प्रमेय, इथे तुम्हाला लक्षात घ्या 30-60-90चा प्रमेय यावर आधारित प्रश्न विचारला जातो. 45-45-90चं प्रमेय यावर आधारित प्रश्न विचारला जातो. भूमिती मध्याचा गुणधर्म यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पायथागोरसचे प्रमेय यावर आधारित, आणि त्याचबरोबर आपल्याकडं अपोलोनियसचा सिद्धांत यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ओके. या प्रश्नांची तयारी असली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण जरा थोडंसं व्यवस्थित बघा. आणि तिसरं उदाहरण, तीनही उदाहरणं नीट बघा. तीनही उदाहरणं 3 वेगवेगळ्या गुणधर्मावर आधारित आहेत. ओके. यानंतर पुढे जर आपण बघितलं, याच्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांनो हा एक प्रश्न आहे, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण काढा. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं सोपं गणित आहे. आणि 6वा प्रश्न मित्रांनो या प्रकारचा प्रश्न 100% येतो. दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ठरवा. काटकोन त्रिकोणाच्या बाजू दिल्या जातील आणि मग तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ठरवा. या प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो, त्यामुळे या प्रश्नाची तयारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर हे त्रिकूट वगैरे आहे की नाही या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हा दुसरा प्रश्न जो भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित असतो त्याची एक तयारी ठेवा. हा 4था प्रश्न जो आहे तो तुमचा 30-60-90चं प्रमेय त्यावर आधारित आहे. आणि हा 6वा एक प्रश्न जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला चौरसाचा कर्ण दिलाय आणि बाजूची लांबी आणि परिमिती काढायला सांगितलंय. कधी कधी बाजूची लांबी दिली जातील आणि कर्ण काढायला सांगितलं जाईल, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 9वा एक प्रश्न, त्याची तयारी करा. यानंतर पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर या सराव संचामध्ये पहिला, दुसरा आणि हा 4था प्रश्न, हे 3 प्रश्न करा. तिघांपैकी एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि तो सुद्धा 3 गुणांसाठी येऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता सराव संच 2.2 झालं. आता 2.2 असेल किंवा बघा एक लक्षात घ्या, संकीर्ण प्रश्न जितके काही आहेत गणित भाग 1 आणि 2चे, त्याच्यामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला दिले आहेत त्या बहुपर्यायी प्रश्नांची चांगली तयारी करा. ओके.
इथं हा 13वा प्रश्न आणि 12वा प्रश्न आणि 11वा प्रश्न. ओके, हे प्रश्न बघा 3-4 मार्काला येऊ शकतात. याच्यामध्ये बघा आता वर्तुळ, प्रत्येक संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न नीट करा, कारण त्यातले प्रश्न काही आपल्याला येऊ शकतात. वर्तुळाचा जर विचार केला तर वर्तुळामध्ये सुद्धा आपल्याला एकंदरीत बघा वर्तुळामध्ये पहिला जो सराव संच आहे त्याच्यातला पहिलाच प्रश्न, पहिला आणि दुसरा प्रश्न या दोन प्रश्नांची जरा चांगली तयारी ठेवा. त्याच्यानंतर सराव संच 3.2 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. हा पहिला दुसरा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला दोन वर्तुळे अंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा, किंवा दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. दोघांपैकी एक प्रश्न हमखास येतो. वर्तुळे अंतर्वर्ती वर्तुळ असतील किंवा अंतरस्पर्शी असेल किंवा बाह्यस्पर्शी, तर केंद्रातील अंतर काढा. या दोघांपैकी एक प्रश्न 100% विचारला जातो. त्याच्यामुळे या प्रश्नांची जरा चांगली तयारी करा. त्याच्यानंतर सराव संच 3.3चा जर विचार केला तर हा पहिला जो प्रश्न आहे त्याचा तो एक जरा व्यवस्थित बघून जा. आणि ठीक आहे, पहिला प्रश्नच बघून जा. आणि त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पुढचा सराव संच आहे 3.3. याच्यामध्ये चक्रीय चौकोनाचं प्रमेय हे खूप महत्वाचं आहे. आणि मगाशी एक प्रमेय आपण सांगायचं राहिलं, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. या प्रकरणामधलं चक्रीय चौकोनाचं प्रमेय आणि स्पर्शिका खंडाचं प्रमेय दोघांपैकी एक प्रमेय येऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा या ठिकाणी आता काही प्रश्न आपण बघूयात. सराव संच 3.4 मधला हा पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न, या प्रश्नांची जरा थोडीशी तयारी करा, महत्वाचे. ओके, आणि त्याच्यानंतर 7वा आणि 8वा प्रश्न. ओके, हे प्रश्न सुद्धा खूप सोपे आहेत. आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे इथं आपल्याला फक्त. यानंतर पुढचा सराव संच आपल्याकडे आहे. पुढच्या सराव संचामध्ये बघा जो मला वाटतं शेवटचा सराव संच आहे, याच्यामध्ये हे पहिलं गणित जे आहे ते जरा व्यवस्थित बघा. दुसरं गणित बघा व्यवस्थित. पहिलं, दुसरं आणि चौथं गणित, या प्रश्नांची थोडीशी तयारी ठेवा. तर अशा प्रकारे ह्या 3 प्रकरणांतले काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. हे लक्षात घ्या, इथं आकृती थोडीशी बदलून येईल, आकडे बदलून येईल, परंतु प्रश्न तेच राहतात. ओके, बाकी पुढचा जर आपण तुम्ही विचार केला, सराव संच 4.2 आणि 4.1 आणि 4.2चा म्हणजे भौमितिक रचना, या प्रकरणामध्ये मित्रांनो माझं असं मत आहे की याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की सगळ्या गणितांची तयारी व्यवस्थित केली पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो 4.1 मधली तुम्ही सगळी गणितं बघितली पाहिजे. 4.1 मध्ये, कारण 4च गणित आहेत. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आकृती काढताना कधी कधी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काढावी लागते आणि कधी कधी तुम्हाला डायरेक्ट काढावी लागते. तर डायरेक्ट केव्हा काढायची आणि कॅल्क्युलेशन करून कधी काढायचे बघा. या प्रश्नामध्ये बघा, हे जे 2 समरूप त्रिकोण आहे दोघांमध्ये एक पण सामायिक शिरोबिंदू नाही. मग याची डायग्राम तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काढावी लागेल. तुम्हाला त्रिकोण एबीसीच्या बाजू दिल्यात, त्याच्यावरून त्रिकोण एलएमएनच्या सगळ्या बाजू काढाव्या लागतील आणि मग तो त्रिकोण काढावा लागेल. पण इथं जर तुम्ही दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं ना, आर हा सामायिक शिरोबिंदू आहे. आर जो आहे ना तो एक सामायिक शिरोबिंदू आहे. मग इथं तुम्हाला डायरेक्ट आकृती काढावी लागेल. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काढावी लागेल, कारण सामायिक कुठला शिरोबिंदू नाहीये. इथं ए हा शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्ट आकृती काढावी लागेल. एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे सराव संच 4.2, याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला प्रत्येक प्रकारची एक आकृती काढायची प्रॅक्टिस करा. जसं की वर्तुळाला स्पर्शिका काढायची प्रॅक्टिस करा. केंद्रबिंदू म्हणजे केंद्रबिंदूचा वापर करून, एक केंद्रबिंदूचा वापर न करता स्पर्शिका काढा. एक आहे 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा, त्याची एक जीवा काढा आणि त्या जीवेच्या अंत्यबिंदूतून म्हणजे जाणारे जे काही स्पर्शिका आहेत त्या काढा. हा 4था प्रश्न. त्याचबरोबर हा 5वा प्रश्न आणि 7वा प्रश्न, यांची तयारी करा. म्हणजे प्रत्येक प्रकारचा एक प्रश्न जर तुम्ही बघितला तरी तुमची चांगली तयारी होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघितले गणित भाग 2चे प्रकरण 1 ते 4 पर्यंत, जे प्रथम सत्र परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर आजच्या चर्चेमध्ये इथं थांबूयात. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला जाता जाता सांगतो बघा, सामायिक परीक्षेच्या अनुषंगाने जर तुम्हाला गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, नोट्स हव्या असतील, तर त्या सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकताय आपल्या वेबसाईटवरती जाऊन. आणि आपला ॲप पण आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवर जाऊन सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. तर आपलं क्रिएटिव्ह मॅथ मराठी ॲप आहे, तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन आणि डाउनलोड करून
त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कोर्स आहेत ते तुम्ही परचेस करू शकताय. तर बाय, धन्यवाद.